अरे रंग्या, आता कसं होणार र? खरंच आपण हात न जाणार का र? म्या तरी काय सांगणार? आजाना आणि बानून ठरवलंय म्हणल्यावर आपण आता आपल्यामध्ये बोलून काय होणार आहे का? नाही, पण म्या काय म्हणते, म्हणजे आपण हातच राहणार असं सांगायचं का त्यासनी? कोण सांगणार? तुला सांगतीस? नाही बाबा, म्या कसं काय सांगणार? त्या परीस बानू हत राहिली तर आपल्याला बी हतच राहता येईल, हे ध्यानात ठेव. पण ते कसं काय होणार र? येऊ का? कोण? गणबा याजी. बानूबाईसनी सांगावा द्याय आलो होतो बघा. असं आहे वय. थांबा. बानू, ये बानू, अगं बाहेर ये. ए गणबा आल्यात आहे. तुमच्यासाठी सांगावा आणलाय बघा. सांगावा? वय, देवांचं सांगावा आहे. काय हाय सांगावा? लक्ष्मी देवी तुम्हाला भेटा येणार आहेत. लक्ष्मी देवी? वय, तोच सांगावा होता, तो द्यायला आलो होतो मी. जा तुम्ही. लक्ष्मी देवी येणार आहेत? कशा काय? लक्ष्मी देवी कवा येताल आता? आणि आजच कसं काय येण्याचं ठरवलं असेल त्यांनी? आता ते आपण कसं सांगणार ग? त्यांचं काहीतरी काम असेल म्हणून येणार असेल. आपण वाट बघू. वय, आणि देवांनी बी सांगितलं आहे का त्यांनी सांगपतुर जेजुरी सोडून जायचं नाही. वय, पण अजून बी देवांचा सांगावा आला नाही. आता जो पतूर लक्ष्मी देवी येत नाहीत तो पतूर आपण काय ठरवायचं नाही. पर लक्ष्मी देवी हातनं गेल्या का आपल्याला बी लागलीच निघायचं आहे हे ध्यानात असू दे. आणि देवांचा सांगावा? हा, त्याचं काय करावं? त्यासनी म्या सांगत का म्या आता हात नाही थांबायची. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय ती का? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते.
हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.